बाहुबली पाहायला मिळतोय. सर्वसाधारणतः आपण पाहिलं तर ज्यावेळेला सामना निकाली काढायचा असतो त्यावेळेला निलेश मैदानामध्ये यायचा, पण तो आता मात्र अगदी पहिल्या चेंडूपासून निलेश मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला ही एक संधी देखील आहे. जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये निलेशला बाद केलं सामन्यावरती तुमची पकड मजबूत आहे, आणि जर निलेशनं तुम्हाला तुमच्या गोलंदाजांची पिसं काढली तर मात्र येणारा काळ तुमच्यासाठी कठीण आहे. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये तुम्हाला सामन्याचं चित्र जे आहे ते कोणत्या दिशेने चाललंय याकडे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अमन लोहिया यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मयूरजी वाळके आणि त्याचबरोबर राजन सोनी यांच्या शुभ हस्ते मात्र अमन लोहिया विपरीत परिस्थितीमध्ये 17 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि लक्ष जे होतं 29 धावांचं हे लक्ष मात्र सहजरित्या पार केलं. तर अभिनंदन अमन, खूप चांगला खेळ. अमनच्या माध्यमातून जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं गेलं. राजन सोनी पुन्हा एकदा आमच्या समवेत जुळले गेलेत. पुन्हा मायकल सज्ज आहेत, आपल्या कॅमेरा समवेत सज्ज आहेत. बाबू आमच्या समवेत, त्याचबरोबर विनोद देखील आमच्या समवेत जुळले गेलेत. राजन सोनी आहेत आमच्या समवेत आणि त्याचबरोबर रविराज, एक अप्रतिम मराठीचा आवाज, हे देखील जुळले गेलेत आमच्या समवेत. तर जाऊयात या ठिकाणी. नक्कीच खेळाच्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांची ही लढत असणार आहे, त्यामुळे रविराज आमच्या समवेत जुळले जाईल सुरुवातीच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र राजन सोनी आमच्या समवेत जुळले जातील. तर सामना सुरू होण्या अगोदर पुन्हा एकदा 3 चेंडू 3 विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजाला 2222 रुपयांचं पारितोषिक, 3 चेंडू 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजाला 2222 रुपयांचं पारितोषिक, सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाला रोख रक्कम 2222 रुपये, रिव्हर्स स्वीप षटकारांच्या हॅट्रिकसाठी अर्थातच 3 चेंडू 3 रिव्हर्स षटकार 5555 रुपये, वैयक्तिक अर्धशतकीय खेळी करणारा खेळाडू 2222 रुपये आणि एका हाताने झेल पूर्ण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला रोख रक्कम 2222 रुपये. आणि हे सर्व पारितोषिक दिली जातील ते प्रिन्स वर्मा आणि शरद चेट्टियाड यांच्या माध्यमातून, अर्थातच खुशी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. परंतु ह्या सामने आहेत, हे जे प्राइजेस आहेत हे 1 डे ऑफर आहेत. म्हणजेच जो कॅटेगरी मधला पारितोषिक जिंकला जाईल ते कॅटेगरी मात्र रद्द केली जाईल. तर गेम ऑन, सामना मात्र या ठिकाणी होतोय सुरू. पाहूया पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद करणार की पहिल्या चेंडूवरती फलंदाज दाखवणार गोलंदाजाला आसमानी सुलतानी षटकार. कारण दोनही खेळाडू निलेश भगत नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र नवनाथ जाधव. तर गोलंदाज सुयोगच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय, जबाबदारी दिली आहे संघनायकानं. यावेळेस मात्र मोठा फटका, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिडलच्या क्षेत्रामध्ये थोडासा वाईड इश्यू आहे कारण लॉंग ऑन खुलं केलंय आणि त्यामुळेच की काय सिंगल या ठिकाणी मिळते. आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघाच्या सांघिक धावसंख्येचा श्री गणेश संघ मात्र करतोय. धावफलकावरती धावा येत आहेत. 1 चेंडूच्या समाप्ती अखेर बिनबाद 1. रविराज आमच्या समोर जुळले गेलेत. मराठीचा एक अप्रतिम आवाज, एक युवा समालोचक. आणि अवघ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग पूर्ण करायची. 4 षटकांचा सामना आहे आणि तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. 2:44 ला पहिला चेंडू फेकला गेलाय आणि 3-5 पर्यंत तुम्हाला हा सामना नक्कीच उरकायचा आहे. यावेळेस पहिला चेंडू थोडासा पाहिला बाउन्स पाहण्याचा प्रयत्न केला गेला, पण निलेशची जबाबदारी वाढली आहे. खरं पाहता या अगोदर संघामध्ये एक वेगळी भूमिका होती निलेशची, फिनिशर म्हणून नेहमीच आपल्याला सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळायचा. परंतु आता मात्र एक जबाबदारी दिली आहे नवीन चेंडू हाताळण्याची आणि नवीन चेंडू कशा पद्धतीने निलेशने हाताळला पहिल्या सामन्यामध्ये दाखवून दिला. यावेळेस शफल केला, क्रॉस द लाईन, जमिनी लगतचा फटका, 2 क्षेत्ररक्षक जरूर, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. बेट विकेट आणि स्क्वेअर लक्ष्यामधून चेंडू सीमारेषा पार, चौकार. या चौकारांना मात्र आत्मविश्वास बनावला असेल, थोडासा मानसिक दडपण आलं होतं. पण हे उच्च दर्जाचे खेळाडू आहेत, सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना या खेळाडूंना आपण पाहिलं. आणि कळंबोली क्रिकेटचा जर आपण विचार केला तर निलेश भगतला कळंबोली क्रिकेटचा बाहुबली संबोधला जातं. आणि काय या खेळाडूला बाहुबली संबोधलं जातं हे मात्र त्याने या फटक्याच्या माध्यमातून दाखवलं. उंच षटकार चौकार लगावणे ही खासियत आहे, ही ओळख आहे या खेळाडूची. आणि इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूचे होते, सांगता निलेशनं नकार दिला, ओळखलं निलेश डेंजर एंडकडे आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवरती झेपावलाय आणि त्यामुळेच की काय निर्णय घेतला, एक योग्य निर्णय. कारण निलेश जर मैदानावर राहिला
तर मात्र मोठी धावसंख्या उभारू शकतो, परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये, जेल घेण्याची संधी, प्राइज विकेट, मोठी शिकार यावेळेस मात्र जाळ्यामध्ये सापडते आहे. आणि जसं आपण म्हटलं होतं की समोरच्या संघाला तुम्ही संधी द्याल, जर निलेशला सलामीच्या भूमिकेमध्ये पाठवाल आणि हे ट्रॅप, हे जाळ मात्र या ठिकाणी विणलं गेलं. निलेश मात्र अलगद सापडला. पहिली मोठी शिकार. निलेश बॅक टू द पॅव्हेलियन. त्रिगणेश संघावरती आता मात्र दबाव असेल. कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार, कोण या विपरीत परिस्थितीमधून संघाला सावरणार. एक पर्याय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश पुजारी मैदानाच्या आतमध्ये येणार की येणार मैदानाच्या आतमध्ये, अद्यापही निर्णय झालेला नाहीये. पहा अक्षय गणेश, एक योग्य डिसिजन मी म्हणेन गणेश मैदानाच्या आतमध्ये, कारण अक्षय देखील आहे, परंतु अक्षय मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. गणेश एक टॅलेंटेड क्रिकेट आहे, यंग क्रिकेटर आहे, सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये खूप मोठा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीमागे. आणि गणेशला मात्र या ठिकाणी मैदानामध्ये पाचारण केला जात आहे. पण नवनाथ वरती पूर्णपणे जबाबदारी असेल इथे मात्र आक्रमणाची, कारण निलेश बघत, मी म्हटलं होतं की दुधारी तलवार आहे. निलेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवणं म्हणजे गोलंदाजांची जर पिचा काढली पहिल्या षटकामध्ये तर येणाऱ्या गोलंदाजांसाठी थोडासा काळ कठीण असेल. परंतु आघाडीच्या गोलंदाजाने जर विकेट प्राप्त केली तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही दबाव तयार करण्याची किंवा तुम्हाला दबावामध्ये आणण्याची संधी मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला द्याल. कौतुक करावं लागेल गोलंदाज सुयोगचं. 5 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु एक मोठी शिकार या खेळाडूच्या जाळ्यामध्ये सापडल्या. परंतु यावेळेस मात्र मिड ऑफ क्लिअर केलं जात आहे. इनसाइड आउटचा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून. चेंडू मात्र 2 बाउन्स, सीमारेषा ओलांडतोय. चौकार. या षटकातील हा दुसरा चौकार धावफलकावरती पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहाल पीटीसीच्या माध्यमातून. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि काय अप्रतिम कॅमेरा वर्क आहे. आमच्या स्टेजच्या ठीक डाव्या बाजूला आपण पाहतोय मुन्ना मायकल आपल्या कॅमेरा समोर. या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज नक्कीच त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर एकूण धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 1 गडी बाद 9. एक महत्वपूर्ण मोहरा जरूर गमावलाय, परंतु या सामन्यामध्ये अजूनही बराचसे उलटफेर होणं बाकी आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि काहीशी कानमंत्रणा नवनाथच्या माध्यमातून देखील गणेशला दिली जाते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी होतंय सुरू आणि या दुसऱ्या षटकामध्ये नक्की काय घडतंय आणि काय बिघडतंय या आपण जाऊयात मायक्रोफोनवरती. मराठीचा एक अतिशय गोड आवाज रविराज. नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं आणि हाणामारीच्या षटकात अवघ्या 9 धावा खर्च केल्या गोलंदाज सुयशाने. सुयशाचा विचार केला तर सुयोग याने खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं तेवढं कमी, कारण की पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. फक्त 2 प्लेयर 30 सर्कलच्या बाहेर होते आणि पूर्णपणे आपल्या गोलंदाजाने प्रभावित केलं. नक्कीच विचार केला स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 हा संघ नक्कीच आज भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की डीजे सुपर माऊली असे संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये जाणारा स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघ आज वेगळ्याच फॉर्म मध्ये आता पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या भोवल्यावर आपण पाहतोय सूरज याचा विचार केला तर चेंज ऑफ द पेस, पूर्णपणे गोलंदाजाला बॉलचा कळू देत नाहीये. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. थायपॅड वर बॉल लागतोय. पंच आम्हाला नक्कीच दर्शवतील लेग बायच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने सूरज राम यांच्या माध्यमातून, कारण रणजित कट्टे पाटील मला एकमेव गोलंदाज असेल की तो जरा कमीत कमी जरा कंजूस गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय, कारण की वारंवार चेंज ऑफ द पेस, गती में परिवर्तन, कधी फास्ट टाकतो कधी स्लो टाकतो, आपल्या हाताचा रिस्टचा पूर्णपणे वापर करतो, कधी गुडलँड स्पॉटवर टाकतोय कधी पुढे टाकतोय आणि मेन म्हणजे तो पूर्णपणे आपल्या गोलंदाजीवर सक्षम आहे. नक्कीच पहिला चेंडू समाप्ती धावफलकावर धाव पाहायला मिळतात 10 धावा. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. 7 ते 8 पावलांचा अतिशय वेगवान रंप LIG एनकडून पंचांच्या डावेष्टीकडून. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय नवनाथ याचा विचार केला तर खूपच चांगल्या पद्धतीची फलंदाजी वारंवार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात पाहिलं तर त्याच्या माध्यमातून सर्वात उच्चांक धावसंख्या त्यांच्या रियाश्री गणेश या संघाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच विचार केला तर 13 मिनिट बाकी आहेत. अजून आपल्याला 3 षटक खेळवायचे आहेत.
नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीचा चेंडू चेंडू टप्पा पडल्यावर टक्कन इसी बाहेर होतं, काय नीट कळ नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. नक्कीच चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. नवयाला टाइम घेऊन मारावा लागेल, कारण की विचार केला कुठल्याही प्रकारचा पेस देत नाहीये, पूर्णपणे आपल्या ताकदीवर खेळावं लागेल नवयाला. नक्कीच पंच आम्हाला दर्शवतात, पंचांचे दोन्ही हात जमीन लगत आणि अवांतर चेंडूने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11च्या घरामध्ये. दोन चेंडूच्या समाप्ती अखेर 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की विचार केला तर आत्ताच्या पूर्ण खेळामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. नक्कीच क्रिकेटचा विचार केला तर जर आणि तर या शब्दाला फारसं महत्व नसतं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लावलंय, क्षेत्ररक्षक तिथे उभा. नक्कीच खूपच चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, तर मात्र एक धाव एकवटली जाते. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 12 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. नक्कीच विचार केला तर राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना पाहायला मिळतोय. नक्कीच जेव्हा लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असतं तेव्हा मात्र गोलंदाज दर्पणाखाली असतो, कारण की जी 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 लय असते ती कुठेतरी मिस होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सूरज कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. आतापर्यंत खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यावर थोडासा बाहेर निघतोय, थोडासा पूर्णपणे त्रासदायक गणेश, कारण की विचार केला तर सातत्याने निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळतात. धावसंख्येत होते भर. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 13च्या घरामध्ये. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 13 धावा. नक्कीच विनंती आहे स्पीडअप करायचं आहे. 4 चेंडू, माफ करा 4. नक्कीच स्पीडअप करायचं. 20 मिनिटाचा कालावधी आपल्याला दिला आहे, त्याचे पूर्णपणे अंमलबजावणी करायची आहे. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धावा पाहायला मिळतात 13 धावा. नक्कीच पुन्हा एकदा टप्पा पडल्यावर बाहेर येतोय चेंडू, कुठेतरी वाईटची रेषा ही ती ओलांडते चेंडू आणि त्यामुळे अवांतर चेंडू आपल्याला घोषित होताना पाहायला मिळतोय. नक्कीच विचार केला तर सातत्याने अवांतर चेंडू होताना पाहायला मिळते, म्हणजे यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा तोच चेंडू, पालांचा सुरेख उपयोग केला होता. सूरज राम याने पूर्णपणे ओळखला आणि टप्पा आहे तो मागा घेतला. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते सूरज, परंतु नवनाथ याचा विचार केला तर केव्हाही रौद्ररूप धारण करू शकेल. विच्या क्षेत्रात असेल, मिडॉनच्या क्षेत्रात असेल, लॉंगॉनच्या क्षेत्रात असेल, वारंवार चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. वाह वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळते. भेदक, तिखट आणि तीक्ष्ण प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावर धाव पाहायला मिळतात 14 धावा. नक्कीच विचार केला तर 2 षटकाच्या समाप्ती अखेर 14 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी संघ अडचणीत होताना पाहायला मिळते, कारण की जो संघ पहिल्या सत्रामध्ये 54 धावा उभारणारा जो संघ आहे तो कुठेतरी दर्पणाखाली वावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल सहयोग याचं, कौतुक करावं लागेल सूरज राम याचं. नक्कीच विचार केला तर 10 मिनिटाचा कालावधी राहिलाय आपल्यापाशी. अजून 2 षटक हाताळायचे आहेत. नक्कीच वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सहयोग याचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, तर नक्कीच सूरज राम याचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये अवघ्याशा 4 अशा धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार तू का मी का तू, परंतु आता मात्र गोलंदाज आपली छाप सोडताना मैदानात पाहायला मिळतोय. कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की सहयोगाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की स्ट्रायकिंग एंडवर पाहायला
तर हा रिटर्न फलंदाज गणेश याचा विचार केला तर केव्हाही मोठे मारण्याचं दमखम ठेवतो हा फलंदाज. लॉंग ऑन असेल लॉंग ऑफ असेल वीच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. स्वीप सुद्धा चांगल्या प्रकारचे त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतात. नाव स्टार्ट द गेम. दुसऱ्या ओव्हरातला पहिला चेंडू, माफ करा तिसऱ्या ओव्हरातला पहिला चेंडू जातोय सरस सीमा रेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घणाघाती षटकार. एकदा खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली होती. मी अगोदरच म्हणलं होतं गणेश याच्यावर पूर्णपणे अवलंबून असणार आहे, कारण की गणेश याने आपली बॅट तापवली तर कुठे ना कुठेतरी मोठ्या उच्च धावसंख्येच्या पथावर रियाश्री गणेश हा संघ पोहोचू शकतो. धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 20 धावा. एक चेंडूच्या समाप्ती अखेर 20 धावा. ब्लॉकर प्रतीचा चेंडू मारायचा होता, परंतु चेंडू पुढे टप्पा पडतोय, गोल्डन स्पॉटवर टप्पा पडतोय आणि चेंडूला भिरकावून लावलं लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक घणाघाती ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दर्पणाखाली वावरतोय, कशा प्रकारची गोलंदाजी करावी. पुन्हा एकदा खूपच चांगल्या प्रकारची अपील मागितली जाते. आत्मविश्वासाची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच बॅटीची इनरेज घेऊन गेलेला हा चेंडू, मात्र एका धावेत समाधान मानावं लागते. आता मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. लेग स्टंपच्या थोड्या बाहेर म्हणजे चौथ्या स्टंपावर हा चेंडू टाकला होता. खूपच चांगल्या प्रकारची थोडासा चेंडू लो राहतोय. थोडं बोट फिरवली होती, चेंज ऑफ द पेस केलता, त्यामुळे कुठेतरी अडचणीत होता गणेश. नक्कीच 2 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 21 धावा. विनंती असणार आहे आयोजकांपासून की स्पीड हवायचे, कारण की 5 मिनिटं राहिले आहेत आपल्यावर्षी. 5 मिनिटांचा अवधी राहिला आहे. तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस प्रतीचा चेंडू होता, कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न. एका धावेत समाधान मानावं लागतंय, कारण की नवनाथ याचा विचार केला तर खूपच हार्ड हिटर फलंदाज आहे. जेवढा ह्या फलंदाजापासून लांब चेंडू ठेवचाल तेवढा कुठेतरी धावसंख्येचा आलेख आहे, जो धावसंख्येची जे वाढतं प्रमाण आहे ते कुठेतरी कमी होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर 10 पाहायला मिळतात आपल्याला. 22. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी सहयोग याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रथम षटकार आल्यानंतर कमबॅक केले. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज गणेश. एलाई जेनकुन खूपच चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच गणेश याचा विचार केला तर धन्यवाद. पंच बाहेर निघतात. पंचांचे दोन्ही हात जमिनी लगत आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून लावले. चेंडू जातोय सरस सीमा रेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घणाघाती षटकार. खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण की सहयोगाचा विचार केला होता तर पहिल्या षटकारामध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या, पण आता 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. या 15 धावा कशा खर्च झाल्या तर 2 षटकार, 1 रन आणि 1 वाईड. नक्कीच धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 29 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीकर 29 धावा. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप मारलंय. चेंडू जात आहे थर्ड मॅन पासून चौकार. नक्कीच पंच आम्हाला दर्शवतात खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. मी अगोदरच बोललो होतो गणेश याला जर तुम्ही थांबवाल तेव्हा कुठेतरी हा धावसंख्येचा उच्चांक आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय, परंतु जे वादळ आहे ते वादळ आता थांबवायचं नाव घेत नाहीये, कारण की विचार केला तर त्याच्या बॅटीतून 2 घणाघाती षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33च्या घरामध्ये. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू. खूपच चांगल्या प्रकारचं कमबॅक पाहायला मिळतंय. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलंय. थोडासा चेंडू माग घेतला. 5व्या स्टंपावर टाकलेला चेंडू खूपच चांगल्या प्रमाणे हाताला. थोडासा बॉलवर बोट फिरवली होती. चेंज ऑफ द पेस, गती में परिवर्तन, आणि त्यामुळे कुठेतरी बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाही. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 33. तर नक्कीच या ठिकाणी रवी आपण पाहिलं तर 11च्या सरासरीनं 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये त्याला थोडंसं स्पीडअप करायचंय. पंचांना विनंती आहे, कारण आपल्याकडे फक्त 3 मिनिटं राहिली आहेत.
जो निर्धारित वेळ आपण 20 मिनिटांचा दिला होता, 20 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 22 मिनिटं वेळ घेता येईल. 2 मिनिटांचा तुम्हाला एक्सटेन्शन जरूर दिला जाईल. परंतु हे 6 चेंडू तुम्हाला येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये 3 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 6 चेंडू फेकायचे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. वेळेचं बंधन असेल इथून पुढे. जर तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळायचे असेल तर नियमांच्या चौकटीमध्ये राहून तुम्हाला 4 षटकांच्या सामन्यांसाठी 20 मिनिटांचा अवधी हा नक्कीच दिला जाईल. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्या फलंदाजीचा दमखम दाखवणा गणेशनं ज्यावेळेला हायवे एंडकडनं गोलंदाजी होत होती, परंतु इथे मात्र दमखम दाखवावा लागेल तो नवनाथ जाधव, अर्थातच डावखुरा विस्फोटक फलंदाज. निलेश लवकर बाद झाला असं वाटलं होतं की स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघ या सामन्यामध्ये दणदणीत पुनरागमन करेल, परंतु परिस्थिती ओळखली गणेशनं. सुरुवातीला संयम बाळगला नवनाथनं आणि त्यानंतर मात्र ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला मात्र मोठे आक्रमक खेळी ही नक्कीच मैदानावर साकली. या दरम्यान गोलंदाज अंतिम षटक घेऊन शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तापूल करण्याचा प्रयत्न. ऑन साइड रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे, थोडंसं फंबल होत आहे आणि त्याचा संधी मात्र मिळते. पा इथे थोडंसं मी म्हणेन की चुकीचा निर्णय यासाठी की इलायची एंडकडनं गोलंदाजी होते. नवनाथ डावखुऱ्याचा फलंदाज आहे, नवनाथ मैदानावरती राहणं गरजेचं होतं, परंतु इथे गणेशनं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. कारण फॉर्म जर आपण पाहिला तर दोनही खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु नाहक विकेट गमावणं हे कुठेतरी मी म्हणेन की थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. अगेन्स्ट द विंड तुम्हाला आता खेळावं लागेल. दोनही उजव्या हाताचे फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ ऑन स्ट्राईक होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक जमेची बाजू रविराज मी सांगेन की पहा क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो. जर नवनाथनं नकार दिला असता तर गणेशला परतावं लागलं असतं आणि जर गणेशला नकार दिला असता तर नवनाथला मात्र या ठिकाणी नक्कीच परतावं लागलंय. इथे सॅक्रिफाईस केलंय स्वतःची विकेट, इथे मात्र दिले आणि टाळ्यांच्या गजरामध्ये या खेळाडूचं स्वागत केलं जात आहे. का करू नये की जो विपरीत परिस्थिती होती त्या विपरीत परिस्थितीमधून आपल्याला संघाला काढण्याचं काम या खेळाडूने केलं, परंतु निर्णायक क्षणी डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावर असणं ही जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. गणेश इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस आहे. 5 चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय आणि फाईन लेगच्या मधून चेंडूमान माऊन सीमा रेखा पार चौकार. पण गणेशनं पूर्णपणे सामना आपल्या खांद्यांवरती घेतलाय. का घेऊ नये, कारण नवनाथ सारखा आक्रमक फलंदाज आणि तो फलंदाज गमावण्यासाठी आपण जबाबदार आहोत ही भूमिका मात्र त्याने कुठेतरी आपली लक्षात ठेवली की विकेट जर आपल्यामुळे गेली आहे तर या सामन्याची संपूर्ण जबाबदारी देखील आपल्यालाच घ्यावी लागेल. आणि त्यामुळे क्रिसच्या खोलीचा वापर केला, गोलंदाजावरती दडपण निर्माण केलं आणि त्याचा फायदा उचलत असताना 4 महत्वपूर्ण धावा त्यांना मात्र या ठिकाणी एकवटल्या गेल्या. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पहा वेळ घेतला जातोय. गणेशच्या माध्यमातून फील्ड प्लेसमेंट पाहिलं जात आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलायचा आहे, कुठून आपल्याला जास्तीत जास्त धावा घेता येतील याचा मात्र सारासार विचार केला जातोय. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पंच बाहेर निघताय. पंचांची देहबोली सांगते हा चेंडू अवांतर आहे आणि धाव घेण्यासाठी मात्र आतुर नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय सावंत आणि एकूण धावा संख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस ऑन द नी झालाय फलंदाज आणि क्रिकेट मधील कलात्मक फटका, अर्थातच दर्जेदार फटका आणि हा क्लास आहे या खेळाडूचा हे मात्र दाखवून दिलाय. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता हा चेंडू अक्षरशः गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच. त्या ठिकाणी एका दर्शकानं हा झेल देखील पूर्ण केला. आयवा कॅच सध्या तरी नाहीये. मला वाटतं आयोजकांनी ही गोष्ट लक्षात घेतली असेल की कदाचित उद्या आपल्याला आयवा कॅच साठी प्राइजेस देखील पाहायला मिळतील. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी झेल पूर्ण केला जातोय, मात्र सीमारेषेच्या बाहेर 6 धावा देऊन जातोय आणि 46 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो रियाज रेगडे संघ. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या डोक्यावरून 1 धाव घेतली आहे आणि अक्षय मात्र दुसऱ्या धावेसाठी नेहमीच तयार असतो. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. लाऊड अपील आहे पंचांकडे. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असेल. इथे मात्र घातक ठरू शकतं गणेशसाठी आणि फलंदाज गणेश गोल आपला मात्र परतावा लागेल. 2 धावा आले चेंडूवरती. एकूण धावा धावफलकावरती 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती आहेत. आपल्याच संघाचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे आणि तो विक्रम
इथे मात्र मोडला जाणार का, कारण अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पाच सागर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाताना इन नंबर 4 आणि गणेश त्यानं अप्रतिम फलंदाजी केली. गणेशच्या फलंदाजीचं जर विश्लेषण सांगायचं झालं तर नक्कीच त्याच्या फलंदाजीमध्ये खूप चांगली फलंदाजी त्यानं केली आणि आपला संघ अडचणीमध्ये असताना मात्र त्यानं महत्वपूर्ण योगदान दिलं. 29 धावांचं योगदान दिलंय. 5 सांघिक 40 धावांमध्ये 29 धावांचं योगदान, 48 धावांमध्ये 29 धावांचं योगदान म्हणजे 80% धावा या फलंदाजाच्या बॅटमधनं आल्यात. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर होतं, परंतु हे अपील कशासाठी तर नॉन स्ट्रायकिंग येण्याचा फलंदाज त्याच्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे. अक्षयला या प्रकारचे फटके खेळताना आपण नेहमी अडचणीमध्ये पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये देखील या खेळाडूकडनं ज्या वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूचा मारा केला गेला त्या वेळेला हा खेळ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळाला. परंतु क्षमता आहे या फलंदाजामध्ये. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. कितपत धावा एकवटल्या जाणार, अर्धशतक पूर्ण केला जाणार का, आणि इथे मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलंय. अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक जरूर या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत. सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय आणि इथून मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठीचा देखील प्रयत्न असेल आणि पाहूया कदाचित खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. पंच आम्हाला सांगतील की एकूण किती धावा या चेंडूवरती आहेत, तर 6 धावा. कळंबोली क्रिकेटमध्ये मला वाटतं 5 धावा आपण पाहिल्यात, पण 6 धावा धावून पूर्ण केल्या या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये. अर्थातच रियाज श्रीगणेश संघाला अंतिम चेंडूवरती षटकार आलाय म्हणजे 6 धावा आल्या, परंतु या 6 धावा षटकाराच्या माध्यमातून न येता आपल्याला तर या ठिकाणी आपण पाहिलं अंतिम चेंडूवरती आल्या धावा 6 आणि आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. एकूण धावा धावफलकावरती चला नाणेफेकीसाठी यायचंय. यानंतरची होणारी लढत अर्थातच या स्पर्धेचा आयोजक संघ शिवस्वराज्य आणि त्याचबरोबर संघर्ष बी या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की आपण लगेच संपर्क करायचा. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा आल्या धावफलकावरती 54, परंतु विसरून चालणार नाहीये. या संघानं अवघ्या 19 चेंडू 40 धावा बनवल्या होत्या आणि आता मात्र 24 चेंडूमध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. विजयासाठी 55 धावा. 5 स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं की 24 चेंडू 55 धावा हे इक्वेशन आहे आणि या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाणार, कारण यावेळेस गोलंदाजीचा जो धार आहे ती काहीशी वेगळी आहे. विशाल गोलंदाजीचं अस्त्र आहे, प्रमुख अस्त्र मानलं जातं. त्यानंतर रोशन पाटील आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून देखील एक षटक फेकलं जाईल आणि सूरज हे देखील या संघामध्ये आहेत. तर नक्कीच चला रणजित कट्टे पाटील 11 संघ आपला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 54 धावा जमवल्या गेल्या. 55 धावांचं लक्ष उभारलं गेलं. या 55 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाणार, रियाज श्रीगणेश संघ आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची आहे. तसेच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यानंतरचा होणारा सामना असेल अर्थातच संघर्ष बी आणि शिवस्वराज्य. संघर्ष बी संघाचा जर आपण विचार केला तर बबलू कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा प्रमोद इंगळे जबरदस्त फॉर्म मध्ये, त्याचबरोबर काही युवा खेळाडू आहेत. अवधूत माने सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे. स्वतः बबलू कोळेकर संघाला लीड करतायत.
चांगला संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर शिवस्वराज्य संघ हा संघ देखील आपल्याला एक जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आजच्या दिवसातून जाणारा संघ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला मी म्हणेन की पहिला संघ असेल. म्हणजे या आठवड्यात काहीच वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल फायनलच्या सामन्यामध्ये. कारण मागच्या 2 फायनल जर आपण पाहिल्या तर शनिवारच्या लॉटमधून सुपडेची माऊली संघ क्वालिफाय करत होता. रविवारच्या लॉटमधून रॉयल कळंबोली संघानं आपली दावेदारी दोनही स्पर्धेमध्ये प्रबळ दावेदारी पेश केली. उद्याचं चित्र काय असेल त्याबद्दल आपण उद्या चर्चा करणार आहोत. परंतु आजचं चित्र मात्र काहीतरी वेगळं आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. कोणता संघ असेल जो दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 54 धावा उभारल्या गेल्यात आणि पुन्हा एकदा तेच लक्ष तेच टार्गेट मैदानावरती 55 धावांचं. सूरज ऑन स्ट्राईक असेल आणि यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र असेल. त्याच्या समवेत सुयोग जेन्युअल ऑलराऊंडर सुयोग पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला. सूरजला मात्र तळपावं लागेल यावेळेस मैदानावरती कारण पूर्णपणे अपेक्षा आहेत या खेळाडूकडनं. ज्या वेळेला स्वर्गीय रणजित कट्टेपाटील संघ मैदानावरती उतरतो त्या वेळेला मात्र या खेळाडूकडनं अपेक्षा केल्या जातात आणि त्या अपेक्षांचं ओझं या सामन्यामध्ये पेलवलं जाणार का. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज सूरज. थोडासा रनअप मध्ये अडथळा जरूर आहे. प्रेशर आहे कारण रियाज रेगडे संघाची कामगिरी या अगोदरच्या 2 स्पर्धेमध्ये नावारूपाला साजेशी झाली नव्हती. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र एक नवा श्रीगणेश संघ हा नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. ते मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. पंचानं देखील दुजोरा दिला आहे आणि आमच्या दिशेनं वळत असताना दोन्ही हात जमिनीलगत समांतर करत अवांतर चेंडूचा केला इशारा. पहिली धाव श्रीगणेश संघाविरुद्ध धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र केला जातोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाच्या माध्यमातून. 1 धाव धाव फलकावरती अंकित केली जाते. टार्गेट 1 धावेनं इथे मात्र कमी केलं जाते. यावेळेचा चेंडू आहे चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीनं परंतु थोडासा फंबल. रोशन इंजर्ड आहे हा खेळाडू आणि हेच कारण आहे की पहिलं षटक फेकत नाहीये. एका ग्रामीण क्रिकेट स्पर्धेमध्ये थोडासा दुखापतग्रस्त झाला होता. मला वाटतं त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती आणि हेच कारण आहे की रोशन ऐवजी सूरज कडनं पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी संघनायक भूमिका मात्र या खेळाडूला दिली जाते. परंतु निर्णायक क्षणाला रोशन देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा दिशेवरचं नियंत्रण हरपलं गेलंय. धाव फलकावरती धावा या 1 धावेनं मात्र पाहायला मिळते. 3 धावा 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती आल्या. पहा थेंबे थेंबे तळेसाचे. 1 धाव या ठिकाणी खूप महत्वाची आहे. विजयाच्या समीप नेणारी आहे कारण 1 निर्धाव चेंडू तुम्हाला विजयापासून दूर नेणारा असेल आणि 1 धाव ही नक्कीच तुम्हाला विजयाच्या समीप नेणारी. इथे मात्र डेंजर एंडकडे आहे सूरज आणि तितक्याच वेगानं त्यानं मात्र ही धाव पूर्ण केली जाते. 2 धावा एकवटल्या जात आहेत आणि या 1-1 2-2 धावा या खूप महत्वपूर्ण असणार आहेत. नक्कीच रोशन पाटील याच्यासाठी मात्र पारितोषिक आलंय. इंजर्ड आहे खेळाडू दुखापतग्रस्त आहे परंतु त्याचे परम मित्र अक्षय भुसारी यांच्याकडनं मात्र प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काजेश झेल घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडूमान बाउंस. सीमा रेखा पार चौकार. या ठिकाणी झेलला जाणं किंवा चेंडू अडवणं 2 पर्याय होते आणि काजेश इज ऑलवेज रेडी फॉर कॅच. हा नेहमी तयार असतो झेल घेण्यासाठी आणि तोच प्रयत्न या ठिकाणी केला परंतु यावेळेस चेंडू थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. प्रयत्न खूप चांगला होता. शरीर चेंडूच्या लाईन मध्ये आणण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैव त्या ठिकाणी विवडेन क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूनं सीमारेषा ओलांडली. चौकार आलाय. निर्णायक क्षणाला आलेल्या चौकारानं आत्मविश्वास जरूर बळावला असेल तो स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 संघाच्या फलंदाजांचा. परंतु इथे मात्र काय घडतंय पहा. गोलंदाज सुयोग आता मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. चेंडू झालेत या षटकातील 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानावरती मात्र एक संघ होऊन खेळताना रियाज रेगडे संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि का खेळू नये
सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली चमकदार कामगिरी. 5 चौकार आला या अगोदरच्या चेंडूवर, परंतु त्यानंतर येणारे 2 निर्धाव चेंडू, मी म्हणेन की गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच बळावला असेल. आणि का सूरजच्या हातामध्ये पहिला चेंडू दिला गेला, पहा गेली 2 ते 3 वर्ष कळंबोली क्रिकेट पासून थोडासा वेगळा होता. नोकरी व्यवसाय निमित्त कळंबोलीपासून दूर होता, परंतु जसा कळंबोलीमध्ये परतला पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटशी जोडला गेला. आणि आपला क्लास काय आहे, आपला दर्जा काय आहे, ते या गोलंदाजाने मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं. यावेळेस शफल केला अक्रॉस द लाईन, गरंगाळत चेंडू येतो डीप मिड ऑनला. काजेश यादव चेंडूवरती येत आहेत, उचल होते, परत फेकी होते, तोपर्यंत मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव. आणि या एकेरी धावेने संघ मात्र पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती धावा येत आहेत 10 धावा. विजयासाठी लक्ष गाठायचंय 55 धावांचं. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये प्रतिषेधक 15च्या सरासरीनं 45 धावांचं अजूनही लक्ष, उद्दिष्ट, टार्गेट या ठिकाणी मात्र अचीव करायचंय. पहा नाणेफेकीचा कौल झालाय आणि शिवस्वराज्य संघानं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतंय ओमकार या ठिकाणी गेम प्लॅनिंग करत असताना आपल्या खेळाडूंसमवेत नक्कीच पाहायला मिळतात. जबाबदारी आहे संघनायक म्हणून ऍज अ कॅप्टन खूप मोठी. त्याचबरोबर सुहास करे आहे एक जेन्युइन ऑलराऊंडर. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पंकज घाडगे रिलॅक्स होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे यानंतरची लढत देखील एक रोमहर्षक लढत असेल. उर्वरित सर्वच संघ ताकदवर आहेत, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक सामना हा तितकाच ताकदीनिशी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. काजेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. फिरकीचा जादूगर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अ मॅन विथ अ गोल्डन आर्म, अर्थातच गोलंदाज काजेश यादव. पहा एंड आहे LIG. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि अवे फ्रॉम द बॉडी नेहमीच गोलंदाजी करताना या गोलंदाजाला आपण पाहतो. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारे चेंडू जितके फेकले जातात तितकेच चेंडू तो आतमध्ये वळवण्याची क्षमता देखील ठेवतो. म्हणजेच एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याचा, परंतु जास्तीत जास्त अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. इथे मात्र शफल केलाय. ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवलाय. सागर डीप मध्ये उभा आहे, परंतु सागरच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतो आहे. निर्णायक क्षणाला आलेला हा दणदणीत खणखणीत चौकार. चौकारानं दबाव निर्माण केलाय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुयोग, एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र सूरज राम. पहिल्या चेंडूवरती काशेश्वर दबाव निर्माण केलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. अगोदरच हेरलं होतं. ज्या पद्धतीने चेंडूची ग्रिप केली होती, मानस बनवलं होतं की या चेंडूला या दिशेने खेळायचा. इथे मात्र ही बेसिक आहे या गोलंदाजाची, अवे फ्रॉम द बॉडी. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि हेच दाखवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चूक केली आणि त्याचा परिणाम मात्र भोगावे लागले. चौकार आला, परंतु आता मात्र आपल्या बेसिक वरती गोलंदाजी करताना नक्कीच हा गोलंदाज पाहायला मिळतो. वॉट अ कमबॅक. परंतु इथे मात्र थोडंसं जास्त वळण घेतलंय चेंडूने. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत आणि अवांतर धावे नका होईना संघाची धावसंख्या मात्र 1 न वाढते. धावफलकावरती धावा येत आहेत 15. रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता हा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस आहे. रुपेश झेलवरती येत आहेत. इथे काय घडतंय मैदानाच्या आत, चांगला प्रयत्न आहे आणि जवळपास सीमा रेषे लगत हा चेंडू हलवला जातोय. बरंच अंतर कव्हर केलं त्या ठिकाणी. मला वाटतं क्षेत्ररक्षक अजित कामटे या संघामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला प्रयत्न, चांगला चेंडू अडवला जातोय सीमा रेषे लगत आणि एकूण धावा एकवटल्या जात आहेत या चेंडूवर 3 धावेना संघाची एकूण धावसंख्या. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हे दोनही फलंदाज करतायत. जोपर्यंत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. त्या अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील 11 संघाच्या. फलंदाज सूरज राम मध्ये ती क्षमता आहे, आवश्यकता आहे अंतिम चेंडू पर्यंत मैदानावर राहण्याची. आणि इथे मात्र रिव्हर्स स्वेप अटेम्प्ट केलाय आणि रिव्हर्स इज सक्सेसफुल. चेंडू जातोय 2 बाउन्स. थर्डमॅन सीमारेखा पार. चौकार. धोका होता आणि धोका पत्करला तो फलंदाज सूरजनं. आणि आपला क्लास काय आहे हे मात्र या फटक्यामध्ये दाखवून दिलं. रिप्लाय मध्ये देखील आपण हे चित्र दृश्य तुमच्या लाईव्ह स्क्रीन वरती पाहू शकता. जे क्रीडा रसिक मैदानापर्यंत येऊ शकले नाहीत परंतु युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेलेत, या तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक आणि सहर्ष स्वागत. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आल्या. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. इथून मात्र शफल अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि झेल मात्र केला जातोय पूर्ण. अक्षय सावंत मात्र झेलच्या खाली येत आहेत आणि
पहिला मोठा आदरा इथे मात्र मिळतोय सूरज राम. 22 रन्स ऑन द बोर्ड, 22 धावा आहेत धाव फलकावर आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. सूरज राम पुन्हा एकदा निराशा करतोय. एक चौकार जरूर आला होता, एंड मात्र चुकीचा निवडला गेला. पहा, ज्यावेळेला LIG एंड कडनं गोलंदाजी होते त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी अगेन्स्ट द विंड ही विकेट काम करत असते, म्हणजे विपरीत. परंतु ज्यावेळेला हायवे एंड कडनं गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही विकेट उपयुक्त मानली जाते. परंतु अजूनही कोणताही डावकुरा हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाही, कारण षटक क्रमांक 2 यावेळेस आहे सुरू. येणारं षटक असेल 3ऱ्या क्रमांकाचं. कदाचित या ठिकाणी 3रा गोलंदाज वापरण्याचा निर्णय असेल. ते मात्र शफल केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु केवळ दर्शक बनून आणि फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा, स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून षटकार. या ठिकाणी षटकार आलाय. षटकारांना मात्र पुन्हा एकदा दबाव जो आहे तो दबाव परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. शिफ्ट होतोय. 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड, 28 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन मात्र आपल्याला सांगून जाता येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. सामना अजूनही इक्वली बॅलन्स आहे दोन्ही संघांसाठी. परंतु येणारा गोलंदाज 3रा गोलंदाज असेल की पुन्हा आपल्या आघाडीच्या गोलंदाजाला या ठिकाणी वापरला जाईल. निर्णय महत्वाचा आहे आणि तो निर्णय मात्र संघनायकाने इथे फायनल केलाय. सूरजच्या हातामध्ये मात्र पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय, कारण नवीन गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर 100% फिट नाहीये रोशन पाटील. आणि त्यामुळेच की काय की रोशनला अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठेवायच्या, तर स्पीडअप करायचंय. थोडस सूचना येत आहेत आम्हाला सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून की 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला आहे आणि त्यापैकी 11 मिनिटं तुम्ही ऑलमोस्ट खर्च केली 2 षटकं टाकण्यासाठी, म्हणजे उर्वरित 2 षटकांसाठी तुमच्याकडे 9 मिनिटांचा अवधी आहे. सूरजचा जर आपण विचार केला तर वेगवान गोलंदाज आहे, परंतु या स्पर्धेमध्ये फारशे वेगाने गोलंदाजी करताना आपण याला पाहिलं नाहीये. तर धीम्या गतीने गोलंदाजी केली जाते आणि त्याचबरोबर अचूकता हे वैशिष्ट्य या गोलंदाजाचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. फील्ड प्लेसमेंट कडे एक नजर टाकली जाते, कटाक्ष टाकला जातोय. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मात्र इन ॲट नंबर 3 फलंदाज महेश. डावकुऱ्या हाताचा फलंदाज महेश इन ॲट नंबर 3. परंतु एंड आहे LIG एंडच्या ऐवजी हायवे एंड, त्यामुळे फलंदाज सुयोग, जास्तीत जास्त संधी या खेळाडूला मिळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला हायवे एंड कडनं गोलंदाजी होईल. फ्लो तितकासा नाहीये, हवा तितकीशी नाहीये, परंतु जो कॉन्फिडन्स लेवल असतो अगेन्स्ट द विंड खेळण्याचा आणि विथ द विंड खेळण्याचा, तो कॉन्फिडन्स मात्र सुयोगसाठी आहे, तो ऍडव्हान्टेज मात्र सुयोगसाठी आहे. तर पाहूया या ठिकाणी रिव्हर्स वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गरज होती का? 12 चेंडू 27 धावांची गरज. तुमचा साथी खेळाडू खूप चांगला खेळ या मैदानावरती करतोय, त्याला जितके जास्त तुम्ही संधी द्याल, कारण पॅव्हिलियन मधून येऊन सलग चेंडूवरती चौकार षटकार लगवणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. या उलट सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं तर मात्र संघासाठी बेनिफिट फायदेकारक जरूर ठरू शकतं. गोलंदाज सूरजचा अनुभव या ठिकाणी पणाला लावतोय, कौशल्य आपलं पणाला लावतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा तीच चूक स्वर्गीय रणजित कट्टे पाटील संघाचा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अर्थातच फलंदाज महेश या मैदानावरती करतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. प्रेशर तुम्ही आपोआप स्वतःवरती घेतलंय. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू 10 आणि गरज मात्र असेल ती 27 धावांची. 10 चेंडू 27 धावा. पहा, चुका करण्यास भाग पाडतोय गोलंदाज. मी म्हणेन की चाणाक्ष गोलंदाज आहे. गोलंदाजी तितक्याच ताकदीनिशी या मैदानावरती केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आच्छाळभूत नजरेनं जरूर पाहिलं फलंदाजानं, परंतु स्ट्रेच वाईडचा नियम आहे मित्रांनो, त्यामुळे उजव्या एष्टीच्या बाहेर इतक्या सहजासहजी तुम्हाला हा अवांतर चेंडू मिळणार नाहीये. का गोलंदाज सूरजची निवड केली गेली, का गोलंदाज सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला, या तमाम प्रश्नांची उत्तरं देणार आहे हे 3 चेंडू आपण या मैदानावरती पाहिलं. सूरज या गोलंदाजाला मात्र पुन्हा एकदा कमबॅक मिळवून दिलाय, एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन गेलाय तो आपल्या संघाला. यावेळेस पंच आमच्या दिशेनं वळणार, नो डाऊट, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीनच स्किट झालाय. ड्रिल पाहायला मिळाले या ठिकाणी
आणि चेंडू मात्र ड्रिफ्ट झाला, थोडासा बाहेर निघाला आणि त्याचा ऍडव्हान्टेज मात्र संघाला मिळतोय. एकूण धावा संख्येचा विचार केला तर या एका धावेनं 29 धावांपर्यंत मजल मारतोय. उर्वरित समीकरण मात्र 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहे, म्हणजे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. इथे मात्र निलेश इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. थोडस मी म्हणेन की रणनीती चुकते कुठेतरी फलंदाजीमध्ये. एक तर एंड चुकीचा आहे आणि त्यात तुमचे फलंदाजीची जी शैली आहे याच्या विपरीत आहे. पहा कव्हर्सचं रिझन खाली आहे, मिडऑफ मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, केवळ सिंगल ना चेंडूच्या लाईन मध्ये यायचं, सिंगलनेच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायचे, परंतु वेळ निघून गेली आहे. इथून मात्र तुम्हाला 11वा खेळ मैदानावरती करावाच लागेल. कौतुक गोलंदाजाचं नक्कीच व्हायला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र साकारली आहे. ती गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा कडकडाट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. टाळ्या आणि शिट्ट्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. हे आहे खऱ्या अर्थानं क्रिकेट. कधी सामना हा स्वर्गीय रणजित कट्टेपाटील संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी सामना रियाज श्रीगणेश संघाच्या बाजूने. परंतु रियाज श्रीगणेश संघानं मात्र आपला दमकम दाखवला. यावेळेस चूक होणार का? क्षेत्ररक्षक अक्षय मात्र पूर्ण करतोय या सामन्यातील आपला दुसरा झेल आणि फलंदाजांना मात्र पूर्णपणे मी म्हणेन की सामन्याचं चित्र हे विचित्र करून सोडलंय. येणारे सगळे निर्धाव चेंडू हे पराभवाला कारणीभूत ठरू शकणारे चेंडू असतील. षटक या ठिकाणी होतंय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा येत आहेत. 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही जर आपण इक्वेशन पाहिलं तर 6 चेंडू 25 धावांची 26 धावांची गरज आहे. 55 धावांचं लक्ष आहे. येस, 6 चेंडू 26 धावांची गरज आहे. 54 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. पहा अनुभव कुठेतरी कमी पडला. तो स्वर्गीय रणजित कट्टेपाटील 11 संघाला जिथे आक्रमकता दाखवायला हवी होती डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाने, तिथे उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती होते आणि ज्यावेळेला डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती आला त्यावेळेला मात्र वेळ नव्हती मोठे फटके खेळण्याची. सिंगल न केवळ स्ट्राईक रोटेट करायचं होतं, परंतु कुठेतरी मी म्हणेन की रणनीती चुकली, फलंदाजाची स्ट्रॅटर्जी चुकीची ठरली. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट मधल्या या छोट्या छोट्या चुका तुम्हाला भविष्यामध्ये मात्र तुमचा खेळाचा दर्जा सुधारण्यासाठी खूप महत्वपूर्ण असतात. फक्त या मैदानातून तुम्ही पराभव पाहू नका, पराभवाला सामोरं जाऊ नका, तर जिद्दीने लढा, शेवटच्या श्वासापर्यंत लढा. अजूनही हा सामना येथून ऑन केला जाऊ शकतो, परंतु गोलंदाज रोशन सारख्या गोलंदाजावरती प्रहार करणं हे तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. 6 चेंडू 26 धावांची गरज होती. पहिला चेंडू फेकला जातोय निर्धाव. समीकरण मात्र उरतंय ते येणारे चेंडू 5 आणि गरज मात्र असेल ती 26 धावांची. विवंचना जरूर केली जाईल स्वर्गीय रणजित कट्टेपाटील 11 संघाची. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय, पंच बाहेर निघतायत. अवांतर धावेचा इशारा होतोय आणि अवांतर धावेनं का होईना फारसा फरक पडणार नाहीये. रियाज श्रीगणेश संघाला हे ओळखलंय. संपूर्ण खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर आता मात्र थोडंसं रिलॅक्स जरूर पाहायला मिळतात. एक इक्वेशन होतं ज्यावेळेला 2 षटकामध्ये 28 धावा धावफलकावर आल्या त्यावेळेला मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज कुठेतरी आपल्याला वेगळ्या प्रकारची पाहायला मिळाली होती रियाज श्रीगणेश संघाच्या सर्वच खेळाडूंची. परंतु आता मात्र थोडंसं रिलॅक्स आहेत. रुपेश कडनं चूक झाली होती, काजेश कडनं झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चूक झाली होती आणि गरज होती त्या ठिकाणी धावा रोखणं गरजेचं होतं, परंतु फलंदाज बाद करण्याला प्राधान्य दिलं गेलं आणि तिथून मात्र एका चांगल्या भक्कम स्थितीमध्ये आपण संघ पाहिला 2 षटकांच्या नंतर. परंतु तिसऱ्या षटकात सूरजनं काय कमालीची गोलंदाजी या मैदानावरती दाखवली. इथे मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला, अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली जाते. इथे मात्र कोणताही प्रयत्न नाहीये झेल घेण्याचा. ओळखलाय सामना आवाक्यामध्ये आहे त्यामुळे केवळ औपचारिकता. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं 3-23चं समीकरण आहे. 32 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 3 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. एखादा चमत्कारच, कारण सामना तुमच्या आवाक्यामध्ये होता आणि तिथून मात्र छोट्या छोट्या चुका या नक्कीच तुमच्या संघाला पराभवाला कारणीभूत ठरल्या. यावेळेस पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. राजेश आपल्या गोलंदाजांना मात्र चेअर अप करतायत आणि हे चित्र आपण सातत्यानं रियाज श्रीगणेश संघाकडून पाहतो. सर्कलचे जेवढे खेळाडू असतात ते आपल्या गोलंदाजाला, आपल्या
खेळाडूंना मात्र सातत्यानं चेअरअप करत असतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर सूरज आहेत शॉर्ट पॉईंट लेगच्या क्षेत्रामध्ये, शॉर्ट थर्ड मॅनला आपण गणेशला पाहतो शॉर्ट पॉईंटला. अर्थातच राजेश नेहमीच ऑन द टोज असतात. राजेशचा जर आपण विचार केला तर त्याचा आवाज संपूर्ण मैदानावरती नक्कीच आपल्याला ऐकायला येऊ शकतो. ज्यावेळेला आम्ही समालोचन करत असतो त्यावेळेला देखील हा आवाज क्लिअर कट आमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि एकंदर जर पाहिलं तर मला वाटतं रुपेश देखील त्या ठिकाणी आहेत, आजिश आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये. तर जवळजवळ केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये एक चेंडूवाडी 22 धावांची गरज. गोलंदाज रोशन अंतिम षटक यशस्वीरित्या हाताळलं गेलंय आणि एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच पाहायला मिळालं रियास रिगडे संघाकडून. खेळाच्या उत्तरार्धामध्ये या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाऊयात. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सिंगल हँडेडली ज्यानं संघ अडचणीमध्ये असताना 29 धावांची बहारदार खेळी साकारली गणेश गोलप ठरतोय.